लाडकी बहीण योजना आणि या योजनेच्या संदर्भात पडताळणीच्या संदर्भात प्रचंड असे जे काही संभ्रम आहेत सध्या की काही ठिकाणी पडताळणी चालू आहे, काही ठिकाणी पडताळणी चालू नाही। सरसकट सर्व जिल्ह्यांमध्ये पडताळणी चालू आहे का, सर्व तालुक्यांमध्ये पडताळणी चालू आहे का, वेगवेगळे उत्तर मिळत आहे। काहींच्या ठिकाणी काही ठिकाणी पडताळणी झाली आहे, पण काही ठिकाणी पडताळणी झाली नाही। या संदर्भातच संपूर्ण पडताळणीचा आढावा घेणारा हा व्हिडिओ आहे। या व्हिडिओच्या माध्यमातून प्रचंड लाडक्या बहिणींना त्यांच्या मनामध्ये असलेल्या प्रश्नांची उत्तरे मिळणार आहेत। अगदी कमी शब्दामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की ऑगस्ट महिन्याचा जो 14वा हप्ता आहे, 13वा नाही 14वा हप्ता जो आहे त्याचे वितरण अजूनही झालेलं नाही आणि त्या संदर्भात अजून खूप कमी दिवस आता उरलेले आहेत। खरं तर याच महिन्यामध्ये वितरण व्हायला पाहिजे, म्हणजे ज्या महिन्याच्या हप्त्याचं वितरण त्याच महिन्यामध्ये व्हायला पाहिजे, पुढे जायला नाही पाहिजे। एक तर सर्वात महत्त्वाचा मुद्दा या महिन्याच्या संदर्भात जो आपल्याला दिसतो आहे तो म्हणजे पडताळणीच्या संदर्भात आहे आणि त्या संदर्भात तुमच्या मनामध्ये प्रचंड प्रश्न असतील। तुम्हाला माहिती आहे 26 लाख फॉर्मचे तात्पुरते लाभ बंद करण्यात आले होते किंवा स्थगित करण्यात आले होते, अशा प्रकारची माहिती राज्याच्या महिला बालविकास मंत्री आदितीताई तटकरे यांनी पण दिली होती। आणि त्यांनी 15 ऑगस्टच्या दिवशी ही पण माहिती दिली होती की ज्या लाभार्थ्यांचा जो जून जुलैचा हप्ता थांबवण्यात आलेला आहे, पात्र झाल्याच्या नंतर त्यांना तो हप्ता जो आहे देण्यात येईल। त्या संदर्भात पण आपण आपल्या चॅनलवरती माहिती दिली होती। पण संपूर्ण जिल्ह्यांमध्ये पडताळणी सुरू आहे की नाही या प्रश्नाचं उत्तर आहे नाही। काही ठिकाणी पडताळणी सुरू नाही ही बाब सांगतोय। त्यानंतर बघा, काही ठिकाणी पडताळणी सुरू आहे आणि काही ठिकाणी पडताळणी सुरू नाही। त्यामुळे काय होत आहे की तारांबळ उडत आहे। काहींना वाटतं की पडताळणी चालू झाली की नाही, आम्हाला काही कन्फर्म करत नाही, आणि काहींना वाटतं नाही पडताळणी चालू झालेली आहे। कारण की त्या संदर्भात लक्षात ठेवा, पडताळणी काही ठिकाणी चालू आहे, काही ठिकाणी नाही। पण शासनाने कडक जर का आदेश दिले आणि फक्त अंगणवाडी ताईवरच विसंबून न राहता तुम्ही जर बालविकास प्रकल्प अधिकारी त्यांना किंवा ग्रामसेवक किंवा तलाठी यांना जर समाविष्ट करून घेतलं तर पटपट सर्वे होईल। कारण काय याच्यामध्ये पडताळणी करण्यामध्ये खूपच काय अशा अडचणी येतात, अशातला काही भाग नाही। पण सरकारची इच्छाशक्ती पाहिजे, पटपट जे आहे हा सर्वे करून घेणं लागणार आणि त्याचा लाभ जो आहे ते त्या लाभार्थीपर्यंत पोहोचवणं लागणार। अशा प्रकारची मानसिकता पहिली ठरवणं गरजेचं आहे। बघा, अंगणवाडी ताईच्या संदर्भात जर आपण विचार केला तर कुठे अंगणवाडी ताईंनी पडताळणीला नकार दिलेला आहे, त्यामुळेच काही ठिकाणी पडताळणी चालू नाही। काय पडताळणीला अंगणवाडी ताईने स्वतः नकार दिलेला आहे, पण सर्व ठिकाणी नाही ही बाब तुम्हाला सांगतो आहे। त्यानंतर काही ठिकाणी अंगणवाडी ताई म्हणतायत की आम्हाला आदेशच आले नाही, म्हणजे काही लाभार्थी जात आहेत की अंगणवाडी ताईकडे, कारण अंगणवाडी ताईकडेच पडताळणीचा हा सर्वे दिलेला आहे, पण अंगणवाडी ताई म्हणतात आम्हाला आदेशच आला नाही। पण लक्षात ठेवा, वरून आदेश दिलेले आहेत, काही ठिकाणी आदेश हे अंमलात आणले जात नाहीत, ही बाब तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो आहे। तर त्याबद्दलच मी सांगतोय की कडक जे आहे शासन निर्देश का देत नाही की जेणेकरून ज्या लाडक्या बहिणी आहेत त्या मधामध्ये, म्हणजे अंगणवाडी ताई आणि सरकार या दोघांच्या मधामध्ये जे आहे आपल्या ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांचं नुकसान होत आहे, ही बाब आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जे आहे तुम्हाला मी सांगू इच्छितो। त्यानंतर बघा, आम्हाला काहीच माहिती नाही असं पण काही ठिकाणी अंगणवाडी ताईकडनं उत्तर येत आहे। कारण की काही ठिकाणी मी सांगितलं की स्पष्टपणे अंगणवाडी ताईंनी नकार दिलेला आहे कशाला, याला सर्वेला। पण काही ठिकाणी याची दुसरी बाजू जर पाहिली, त्यांच्यावर किती कामाचा बोजा आहे हेही आपण पाहिलं पाहिजे। त्यामुळे बाकी लोकांना पण त्याच्यामध्ये जे आहे सरकारने जे आहे कामाला लावलं पाहिजे। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे काही ठिकाणी अंगणवाडी ताई प्रत्यक्ष फॉर्म भरून घेत आहेत, म्हणजे जसं की त्यांच्या कुटुंबाची एक तुम्ही व्यक्ती आहेत अशा पद्धतीने त्या फॉर्मला, जसं तुम्हाला त्यांनी पहिल्यांदा लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरताना जेवढी मदत केली त्या प्रकारची मदत काही ठिकाणी करत आहेत, ही बाब आपण नाकारू शकत नाही। म्हणजे काही ठिकाणी फॉर्म भरून पण घेत आहेत, काही ठिकाणी म्हणतात आम्हाला पडताळणी ते नकार देत आहेत, काही म्हणतायत की आम्हाला आदेशच आले नाही। आणि या संपूर्ण प्रश्नांचं उत्तर एकच आहे की फक्त अंगणवाडी ताईवर विसंबून न राहता जे 26 लाख फॉर्म आहेत, काय जास्त काय 2.5 कोटीची पडताळणी नाही करायची, तर सरकारने काय करायला पाहिजे की बालविकास प्रकल्प अधिकारी असतात पंचायत समितीच्या ठिकाणी, जर अंगणवाडी ताईकडे जर का त्या फॉर्मची पडताळणी होत नसेल एखाद्या तालुक्यात जिल्ह्यात, तर त्या पात्र लाभार्थींनी जर बालविकास प्रकल्प अधिकारी यांच्याकडे जर गेलं कार्यालयाला, तर त्यांनी त्या लाडक्या बहिणीला 2 रेशन कार्डवर ज्या काही 2 पेक्षा अधिक जिथे जे हे आहेत म्हणजे लाभार्थी आहेत, तर त्यांना योग्य तो न्याय देण्यासाठी त्यांची जी बाजू आहे, म्हणजे कुणाकुणाचे लाभ सुरू ठेवायचे या संदर्भात ऐकून घेतलं पाहिजे आणि लाभ सुरू केला पाहिजे। आणि ग्रामसेवक आणि तलाठी यांच्याकडे खूप मोठा डेटा असतो, म्हणजे माहिती असती, म्हणजे विवाहिक स्थिती वगैरे सर्व माहिती असते। मग यांनाही तुम्ही कामामध्ये लावलं तर काही वावगं ठरणार नाही, कारण अंगणवाडी ताईला वेगवेगळे कामं पण असतात सोबत, असं असून पण त्या काही ठिकाणी समाविष्ट म्हणजे या गोष्टीला पुढे सर्वेला करण्यासाठी किंवा पडताळणी करण्यासाठी पुढे येत आहेत, ही बाब पण आपण विसरता कामा नये।
आणि त्यानंतर बघा पडताळणीला सहयोग करण्याचे जे आव्हान सरकारने केलं आहे, परंतु सर्व जिल्ह्यांमध्ये पडताळणी सुरू करण्याचे कडक आदेश दिलेत का? नाही दिलेले. कारण की बघा 15 दिवसात पडताळणी होईल असं म्हणलं गेलं, परंतु 15 दिवस होऊन गेले आहे. मग जून जुलैचा हप्ता, मग आता ऑगस्टमध्ये काही लाभार्थ्यांनाच, मी परत सांगतोय, काही लाभार्थ्यांना ज्यांचा फॉर्मच्या संदर्भात जे काही रेशन कार्डच्या नुसार ज्यांची पडताळणी झालेली आहे अंगणवाडी ताईकडून, जिथे अंगणवाडी ताईनं पडताळणी केली आहे त्यांनाच हा ऑगस्टचा हप्ता मिळण्याची शक्यता आहे. अन्यथा बाकी जे काही लाभार्थी आहेत त्यांना तर यावेळेचा हप्ता मिळण्याची शक्यता परत कमी आहे. ही लक्षात घेण्यासारखी बाब आहे. बघा काही कमेंट्स आहेत, मी पटपट तुम्हाला जरा सांगतोय की काही ठिकाणी अंगणवाडी ताई चांगलं काम करीत आहेत. ही बाब तुम्हाला याच्यात आता क्लिअर होईल. बघा अंगणवाडी ताईने माझे नाव, बघा आता आपण कमेंट्स वाचत आहोत. अंगणवाडी ताईने माझे नाव पात्र यादीमध्ये ॲड केले आहे. माझा जूनपासूनचा हप्ता बंद झाला होता कारण अंगणवाडी ताईने सर्वे सुरू केलेला आहे. मी परत सांगतो आहे, काही ठिकाणी नाही, काही ठिकाणी चालू आहे. बघा माझा लाभ बंद झाला होता, पण आता मी थोडी खुश आहे की कारण त्यांनी सांगितलं की मी आता पात्र आहे. धन्यवाद सर वगैरे वगैरे, तुमच्या व्हिडिओमुळे मला माहिती मिळाली, खूप खूप हेल्प मिळाली वगैरे वगैरे. बरोबर. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी पहिल्यापासून सांगतो आहे, काही ठिकाणी लाभार्थ्यांना अडचणीसाठी येत आहे कारण की सर्व्हिस चालू झाला नाही. मग मी तुम्हाला सांगतोय की बालविकास प्रकल्प अधिकारीकडे जा, तर बालविकास प्रकल्प अधिकारीकडे पण म्हणजे पंचायत समितीते पण दोन उत्तर निघत आहेत. काही म्हणतात बालविकास प्रकल्प अधिकारी त्यांच्याकडे गेल्याच्या नंतर म्हणतात अंगणवाडी ताईकडे जा. अंगणवाडी ताई म्हणतात आम्हाला आदेश आला नाही, तुम्ही दुसरीकडे जा. मग नेमकं जायचं कुठे यावर सरकारने जे आहे आणखी जे कडक जर निर्देश दिले तर होतच नाही ना असं. जर तुम्ही सांगितलं की अंगणवाडी ताईनं जे असा सर्वे करायला पाहिजे, जर नाही केला तर बालविकास प्रकल्प अधिकारीकडे जा, म्हणजे पंचायत समिती तिथे घेतील. आता बघा परत काही आणखी यांनी बघा सर माझ्या मिसेसचे नाव अपात्र यादीमध्ये आले होते, पण मी महिला बालविकास प्रकल्प अधिकारी म्हणजे पंचायत समितीच्या ठिकाणी सर्वेमध्ये त्यांनी माझे नाव जे आहे पात्र केले आहे, मग लाभ मिळेल का? तर त्याचं उत्तर आहे होय. कारण की त्यांनी संपूर्ण चौकशी करूनच तुमचं त्या यादीमध्ये नाव केलं असेल ॲड. म्हणजे काही ठिकाणी होत आहे, या कमेंट्समधून तुम्हाला दिसत आहे आणि ते मला पण माहीत आहे. पण काही ठिकाणी जर आपण पाहिलं तर बघा असे पण उत्तरे तुम्हाला दिसतील आणि तुमच्यापैकी बऱ्याचशा लोकांना असे वेगवेगळे अनुभव आले असतील. बघा यांनी काय लिहिले, सर तुम्ही पंचायत समितीला जायचं सांगितलं, पण मी काल गेले होते आणि ते म्हणाले की अंगणवाडी सेविकाकडे जा आणि त्या म्हणतात की आमच्याकडे काहीच माहिती आली नाही. मग आता काय करायचं आहे? तर अशा वेळेस सरकारनेच याची दखल घ्यायला पाहिजे. कारण की असं बऱ्याचशा ठिकाणी घडत आहे, एक म्हणते माझ्याकडे नाही आला, दुसरं म्हणते माझ्याकडे आलेला आहे, एक म्हणते नाही माझ्याकडे नाही त्यांच्याकडे जा. मग नेमकं पात्र लाभार्थ्यांची याच्यामध्ये जे नुकसान होत आहे याची सरकारने दखल घ्यायला पाहिजे. आणि पडताळणीच्या संदर्भात पुढील या काही उरलेल्या 14 दिवसामध्ये आहे तर तुम्ही संपूर्ण पडताळणी जी आहे, ही जी पडताळणी आहे ती पूर्ण करा ना. जर पडताळणी तुम्ही पूर्ण केली तर काही अडचणच येणार नाही, म्हणजे ऑगस्टचा हप्ता द्यायला सोपा जाईल. आणि यासाठी सरकारनेच मी म्हणतोय आणखी पुढाकार घ्यायला पाहिजे. आणि ज्या पात्र लाभार्थी आहेत, एका रेशन कार्डवर 2 पेक्षा अधिक लाभार्थी लाभ घेत आहेत, अशा लाभार्थ्यांनी अंगणवाडी ताई आणि त्यांनी नाही ऐकलं तर बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालयाला संपर्क करून पहा. नक्कीच तिथून तुम्हाला काहीतरी मार्ग निघेल. आणि या व्यतिरिक्त आपल्या चॅनलच्या पोलमध्ये एक सर्वे घेण्यात आलेला होता, त्या सर्वेमध्ये पण बघा 22% लोक म्हणतात की पडताळणी त्यांची पडताळणी झाली किंवा त्यांच्या ठिकाणी पडताळणी झालेली आहे. त्याचा स्क्रीनशॉट पण मी बाजूला लावतो आहे. तुर्तास या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात, पण वेळोवेळी या पडताळणीचा जो काही आपण आढावा आहे आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या पुढे मी मांडणार आहे, जेणेकरून तुम्हाला कळावं की कुठे पडताळणी चालू आहे किंवा काय करायचं वगैरे. कारण तुम्हाला जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत तुम्हाला एक्झॅक्टली कळणार नाही. कारण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून छोटे छोटे प्रश्न जे असतात लाडकी बहीण योजनेचे तर ते सोडवण्याचा प्रयत्न केला जातो. तुर्तास या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात. काही अडचण असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये विचारा. पण नक्कीच पडताळणी ही संपूर्ण जे पण काही तात्पुरते स्थगित असो किंवा सर्व जेवढे बी काही अपात्र केलेले फॉर्म आहेत तर त्यांची होणार आहे, ही बाब तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटी मी सांगू इच्छितो. तुर्तास या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात. धन्यवाद.